वर्षभर वाट पाहायला लावणारा क्षण म्हणजे गावची यात्रा। तर नमस्कार, मी आहे वैष्णवी। तर आज आहे आमच्या गावची भैरवनाथ यात्रा। मग काय, सकाळचं लवकर उठून बाहेरची सगळी कामं आवरून घेतली आणि पोळ्यांचा स्वयंपाक असल्यामुळे म्हटलं मम्मीला मदत करावी, म्हणून मी पुरण वाटायला घेतलं। मी इकडं पुरण वाटतच होते की तोपर्यंत तिकडं मम्मीनं गॅसवर कुरडई तळल्या, आमटी, गुळवणी आणि भात सगळं बनवलं। पुरण वाटून झाल्यानंतर आम्ही सुरुवातीला देवासाठी नैवेद्य बनवायला घेतलं। मम्मी म्हणाली मी छोटे छोटे गोळे बनवून देते, मग तिने छोटे गोळे बनवून दिले आणि मी ते लाटायला घेतले। थोड्याच वेळात आमचे सगळे नैवेद्य बनवून झाले आणि मग लगेच पप्पा पण आले आणि पप्पा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी सगळे नैवेद्य घेऊन गेले। आमचं नैवेद्य लाटून झालं होतं, मग काय पोळ्या घेतल्या लाटायला। आणि मला ना पोळ्या लाटायला खूप आवडतात। बघा मी लाटलेली पोळी किती छान फुगली ना। थोड्या वेळातच पप्पा, दीदी, परी आणि पिल्लूला घेऊन येतात। मग ते आल्यानंतर त्यांच्याशी गप्पा मारून आज धाराला लवकर सुरुवात करते, कारण आम्हाला जायचं असतं गावच्या यात्रेसाठी। धारा काढून झाल्यानंतर शेळ्यांना थोडंसं गवत आणायला जाते आणि माझ्यासोबत दीदी आणि बंटी पण येतो। चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये।